रब्बी अनुदानाची वाट पाहणाऱ्या विदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। राज्य सरकारने विदर्भातील शेतकऱ्यांना रब्बीचे अनुदान वाटपासाठी आज मंजुरी दिली आहे। विदर्भातील 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 2264 कोटी रुपये रब्बी अनुदान वाटपासाठी आज मंजुरी देण्यात आली आहे। यामध्ये विदर्भातील वर्धा जिल्हा वगळता इतर 10 जिल्ह्यांचा समावेश आहे। यामध्ये सर्वाधिक अनुदान मिळणार आहे ते यवतमाळ जिल्ह्यासाठी। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 638 कोटी रुपये वितरण करण्यास मान्यता देण्यात आली, तर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 610 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, म्हणजे वितरण करण्यास मान्यता दिली आहे। त्यानंतर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील 325 कोटी रुपयांचं अनुदान वितरण करण्याला आज मान्यता देण्यात आली। पुढच्या काही दिवसांमध्ये हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल असं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे। मग इतर जिल्ह्यांमध्ये नेमकं अनुदान किती मंजूर झालं आहे, किती क्षेत्रासाठी अनुदान आहे, त्यानंतर किती शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे, याची सगळी माहिती आपण जिल्हानिहाय बघणार आहोत। आणि सुरुवात करूयात यवतमाळ जिल्ह्यापासून, कारण यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक अनुदान वितरण करण्याला मंजुरी देण्यात आली आहे। यवतमाळ जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या काळात 6,38,158 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं। नुकसानग्रस्त 5,23,345 शेतकऱ्यांसाठी 638 कोटी 15 लाख रुपयांचं अनुदान वितरण करण्याला सरकारने आज मान्यता दिली आहे। तसंच बुलढाणा जिल्ह्यातील जून ते सप्टेंबर या काळात 6,10,572 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं। या नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी 610 कोटी 57 लाख रुपयांचं अनुदान वाटप करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील 6,85,338 शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। तर अमरावती जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या काळात 1,86,902 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं। या क्षेत्रासाठी रब्बीचं अनुदान म्हणून 2,24,915 शेतकऱ्यांना 186 कोटी 90 लाख रुपये मिळणार आहेत। अकोला जिल्ह्यातील जून ते सप्टेंबर दरम्यान नुकसान झालेल्या 3,23,498 हेक्टरसाठी 323 कोटी 49 लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आलं आहे। अकोला जिल्ह्यातील जवळपास 3.5 लाख शेतकऱ्यांना हे मदत मिळणार आहे, म्हणजेच अनुदान मिळणार आहे। त्यासोबतच वाशिम जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये ज्या पिकांचं नुकसान झालं आहे, जवळपास 2,96,618 शेतकऱ्यांच्या 2,75,304 हेक्टरवरील पिकांचं हे नुकसान झालं होतं। या नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना रब्बीचं अनुदान म्हणून 275 कोटी 30 लाख रुपये अनुदान वितरण करण्यास आज मान्यता देण्यात आली, म्हणजेच मंजुरी मिळालेली आहे। नागपूर जिल्ह्यात देखील जून ते सप्टेंबर दरम्यान जवळपास 1,12,900 शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं होतं, पिकाचं नुकसान झालं होतं। जवळपास 92,813 हेक्टरवरील क्षेत्र नुकसानग्रस्त होतं। या क्षेत्राला रब्बी अनुदान म्हणून 92 कोटी 81 लाख रुपयांचं अनुदान वितरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे। भंडारा जिल्ह्यात देखील जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये जवळपास 9,043 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं। यासाठी 9 कोटी 4 लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आलं आहे आणि भंडारा जिल्ह्यातील 27,302 शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। गोंदिया जिल्ह्यात देखील जून ते सप्टेंबर दरम्यान 2,568 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं। या क्षेत्रासाठी रब्बीचं अनुदान म्हणून 2 कोटी 56 लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे। जवळपास 6,755 शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात येणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यात देखील जवळपास 1,55,603 शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं होतं। या शेतकऱ्यांचं 1,10,309 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं। या नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी रब्बीचं अनुदान म्हणून 110 कोटी 30 लाख रुपये वितरण करण्यास मान्यता देण्यात आली। आता बघूया गडचिरोली जिल्ह्याचं। गडचिरोली जिल्ह्यात देखील जून ते सप्टेंबर या कालावधीत 13,265 हेक्टरसाठी 13 कोटी 26 लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आलं आहे। गडचिरोली जिल्ह्यातील 24,009 शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे। म्हणजेच विदर्भातील 10 जिल्ह्यांसाठी जिल्हानिहाय नेमकं किती शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे, किती क्षेत्रासाठी म्हणजे किती नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी अनुदान मिळणार आहे आणि जिल्ह्यानिहाय याची रक्कम किती, याचा आढावा आता आपण घेतलेला आहे। आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्य सरकारनं 10 ऑक्टोबर रोजी एक GR काढला होता आणि GRच्या माध्यमातून रब्बीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांना 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये हेक्टरी 10,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता, म्हणजे मंजुरी दिली होती। त्यानंतर 30 ऑक्टोबरला राज्य सरकारने एक GR काढला होता आणि या GRच्या माध्यमातून जवळपास 7 जिल्ह्यांसाठी रब्बीचं अनुदान मंजूर केलं होतं। आता पुन्हा 10 जिल्ह्यांची यादी आली आहे। म्हणजे जर आपण एकंदरीत या 17 जिल्ह्यांसाठी जे रब्बीचं अनुदान मंजूर करण्यात आलं त्याचा जर आकडा पाहिला तर पहिल्या म्हणजे 30 ऑक्टोबरच्या GR नुसार त्या 7 जिल्ह्यांसाठी 1,765 कोटी रुपये आणि आज जो GR निघाला त्यानुसार 10 जिल्ह्यांसाठी 2,264 कोटी रुपये असे एकूण या 17 जिल्ह्यांसाठी 4,029 कोटी रुपये वितरण करण्यास राज्य सरकारने आतापर्यंत मान्यता दिली आहे। आता 30 ऑक्टोबरच्या GR नुसार जे
अनुदान वितरणास राज्य सरकारनं मंजुरी दिली होती त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालं असं कृषी विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे। आणि आज जो GR काढला या GRच्या माध्यमातून जे काही अनुदान वितरणाला मान्यता दिली आहे त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये जमा व्हायला सुरुवात होईल असं देखील कृषी विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे। आता राज्य सरकार टप्प्याटप्प्यानं अनुदान तसंच जे काही अतिवृष्टीची मदत आहे त्याला मंजुरी देते, त्याचे GR काढते, तसंच शेतजमिनीचं जे काही नुकसान झालं आहे त्या संबंधीचे देखील GR काढते आणि शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्यानं त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। परंतु राज्य सरकार एकदाच पैसे देत नाहीये, हे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पैसे येत असल्यामुळे नेमकं आपल्याला अतिवृष्टीचं अनुदान किती येतंय आणि रब्बीचं अनुदान किती येतंय हे मात्र शेतकऱ्यांना कळायला मार्ग नाही आहे। परंतु राज्य सरकारनं जी काही मदत आतापर्यंत दिली आहे त्यावरून शेतकऱ्यांना कमी मदत मिळाल्याचं बहुतांश शेतकरी सांगतायत। अगदी 3,000, 4,000, 5,000 यांच्या दरम्यान शेतकऱ्यांना आतापर्यंत मदत मिळाली आहे। अतिवृष्टीची मदत जेवढ्या हेक्टरसाठी मिळाली किंवा जेवढ्या क्षेत्रासाठी मिळाली तेवढ्या क्षेत्रासाठी आपल्याला हे रब्बीचं अनुदान मिळणार आहे, म्हणजे सरसकट अनुदान मिळणार नाही। आपल्याला नेमकं NDRFच्या माध्यमातून जे काही पंचनामे झाले त्यामधून आपलं 33% किंवा त्यापेक्षा जास्त नुकसानग्रस्त क्षेत्र हे किती दाखवलं याची जर माहिती आपल्याकडे असेल तर आपल्याला रब्बीचं अनुदान किती मिळणार हे देखील समजेल। आता या पुढच्या काळामध्ये राज्य सरकार जे काही मदत किंवा अनुदान याविषयी जे काही निर्णय घेतील किंवा ज्याचे पुढे जे काही GR निघतील त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू। त्यासाठी आपल्या ॲग्रोच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।